ओम श्री ब्रह्म चैतन्य महाराज ओम. नाम हे रामबाणासारखे आहे. 3 डिसेंबर प्रवचन. कोणाची न जयावर सत्ता चालत नसणार, तुलाच नाही घेणार, गेलेला न कळे कोणा, तो कुठवरती गेला आणि किती उरला, सांगता न ये कोणाला, गेलेला न परते कधी, जो भगवंता विन कोणाला कधीच नाही घाबरला, असा काळ न चुकला कोणाही आज, ज्या काळाच्या सत्तेने वस्तूने आकार धरणे, अकस्मात मोडला जाणे, त्याच काळात सर्व दृश्य वस्तूस नियम लागू खास, त्यातून आपुल्या देहास सुटका कैसी, पण जयाने भगवंताला घट्ट पकडून ठेवला, मग फरक न पडला तया अवस्थेत, यापुढे कोणी सांगायाला, भेटला अगर न भेटला, घेत सदा राहावे नामाला तुम्ही सर्वांनी, जो भगवंत नाम घेईल तयाचे कल्याण तो करील, हे माझे सांगणे मानाल खरे, प्रपंच लक्ष देऊन करा, तयात भगवंतान विसरा, हाच माझा आहे खरा अट्टहास, भगवंत स्मरणात सर्वांनी आनंदात, जावावा घालवत दिवस, नाम रामबाणा प्रमाणे आहे, रामबाण बरोबर लक्ष पाहे, अचूक लक्ष मारून या राहे पुन्हा भात्यात, असे हे राम नाम रामाजवळ ठाम, अचूक करे काम हे एक साधन, नामस्मरणाचा अभ्यास खरोखर एका दृष्टीने सोपा असणार, तया कोणतीही न लागणार उपाधी, काळ वेळ ना नामस्मरणाला, स्थल आणि देहाने तयाला, बंदिस्त न करता आला अवस्थेने, जीव शुद्ध जोपर्यंत नाम घ्यावे तोपर्यंत, हेच ठेवावे ध्यानात आपण सदा, पण दुसऱ्याच्या दृष्टीनं नामस्मरण अभ्यास करणं असणार केव्हाही कठीण फार, उपाधी असल्या विन मना पडते ना चैन, रमणार सदैव मन उपाधीत, नामस्मरणाला स्वतःची अशी चव नाही साची, जरा करताच व्हायची अवस्था कंटाळवाणी,
यासाठी नामात रंगणे भाग्याची गोष्ट असणे, तयासाठी सदैव घेणे नाम. जयाचे मन नामात रंगावयाला लागत, विसर जातो पडत तया स्वतःचा. जयाचे चित्त पूर्णपणे नामामध्ये रंगून जाणे, तयाला पूर्णपणे येणे विसरता स्वतःला. जो का स्वतःला विसरला, जो का स्वतःला पूर्णता विसरला, दर्शन घडे तयाला भगवंताचे. चटक नामाची लागताच साची, मग अन्य कशाची न होय इच्छा. एकदा चटक लागली म्हणजे मग जगातली ऐश्वर्ये वाटू लागली तुच्छ. हा बाजार मांडून मी आहे येत बसून, घ्यावे तुम्ही लावून चटक. प्रत्येकाला नामाची चटक लागावी साची, म्हणून करी प्रयत्नाची शिकस्त. कोणीतरी तया अनुभवा घ्यायाला तयार रावा, मग पाठी मागे पहावा उभा राम. खात्री तयाची बाळगा साची, फक्त करायाची तयारी तुम्ही. सर्वांनी मनापासून नामस्मरण करण, माझा सर्वांना असेन आशीर्वाद. नामात रंगून नामस्मरण करण, एकदा जाता रंगून सुटणं अशक्य. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जयंती. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची दैनिक प्रवचने. यात मी आज 3 डिसेंबर म्हणजे या वर्षातील 338व्या दिवसाचं प्रवचन मी आपणासाठी ओवीबद्ध रूपामध्ये तयार करून पाठवत आहे. आपण सर्वांनी ते ऐकणे, आपल्याला ऐकल्यास आवडले तर दुसऱ्याला ऐकण्यासाठी शेअर करणे, आणि अजूनही आपण माझा प्रकाश सकुंडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आपण सबस्क्राईब करावा ही विनंती. यावर आपणाला श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची या वर्षातील सर्व प्रवचने ओवीबद्ध रूपामध्ये ऐकायला मिळतील. धन्यवाद. श्रीराम जयंती.